नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद IAS प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी आपण जी टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे त्यातील टेस्ट क्रमांक 7 मधील इतिहास या विषयाचं एक्सप्लेनेशन आज आपण इथं करणार आहे। प्रश्न क्रमांक 66 पासून इतिहासाचे प्रश्न सुरू होतात। आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करायची आहे। प्रश्न क्रमांक 66 प्राचीन इतिहासावरती असणारा हा प्रश्न आहे। पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महाराजाधिराज ही पदवी घेतलेली आहे? बरोबर, गुप्त राजे होते, त्यांना म्हणजे मोठमोठ्या पदव्या घेण्याची सवय होती। तर इथं ऑप्शन काय काय दिलेत बघा, पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त आणि कुमारगुप्त। ह्याच्या अगोदर पण एकदा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे की महेंद्रादित्य नावाची पदवी कुणी घेतलेली आहे? कुठली? महेंद्रादित्य नावाची पदवी कोणत्या गुप्त राजाने घेतलेली हा प्रश्न विचारलेला आहे किंवा त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न तयार केलेला आहे। तर कुमारगुप्तने घेतली होती महेंद्रादित्य, ठीक आहे। मग दुसरा चंद्रगुप्त तर प्रसिद्ध आहे विक्रमादित्य नावानं, विक्रम वेताळ नावाच्या ज्या आपल्या गोष्टी आहेत त्यातला तो विक्रमादित्य किंवा विक्रम, बरोबर, हे दुसरा चंद्रगुप्तचं नाव आहे। आणि समुद्रगुप्त आणि पहिला चंद्रगुप्त ह्याच्यापैकी आपल्याला उत्तर लिहायचं आहे। तर महाराजाधिराज, आता कसं होतं, ज्यावेळेस गुप्त घराण्याची स्थापना केली श्रीगुप्तनं, कोणी? श्रीगुप्त ह्या राजानं गुप्त घराण्याची स्थापना केली होती, त्यानं पदवी घेतली होती महाराज। कुठली पदवी घेतली होती? महाराज, ठीक आहे। मग त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला चंद्रगुप्त पहिला हा गादीवरती बसला, त्याचा मुलगा, आणि त्यानं पदवी घेतली। हा महाराजा आहे ना, तर हा महाराजाधिराज अशी पदवी पहिला चंद्रगुप्त याने घेतलेली आहे। त्याच्यानुसार याचं योग्य उत्तर पहिला चंद्रगुप्त येते, ज्याचा कार्यकाळ, गुप्त घराण्याचा कार्यकाळ हा 320 पासून 550 पर्यंत आपण मानतोय एडी। त्यानंतर पहिला चंद्रगुप्त म्हटलं की 320, मग समुद्रगुप्त, त्याच्यानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त, मग कुमारगुप्त आणि मग दुसरा चंद्रगुप्त। कुमारगुप्त हा दुसऱ्या चंद्रगुप्तचा मुलगा आहे, बरोबर। इथं पिता पुत्रांची सुद्धा जोडी आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे। आपण